जिथे दिवसाही सूर्याला शिरकाव करताना 10 वेळा विचार करावा लागतो, जिथे सह्याद्रीचा कडा वाऱ्याशी नाही तर अतींद्रिय शक्तींशी संवाद साधतो, एका अशा जंगलाबद्दल बोलतोय जिथे पाऊल टाकताच काळजाचा ठोका चुकतो. हे स्थान आहे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक सह्याद्रीचा राजा भीमाशंकर. पण तुम्हाला माहित आहे का, हे केवळ मंदिर नाही तर एका भयानक राक्षसाच्या रक्ताने आणि महादेवाच्या घामाने लिहिलेली ही शौर्य गाथा आहे. का इथली मोठी घंटा आजही फिरंगी सत्तेच्या पराभवाची साक्ष देते? चला आज पाहूया भीमाशंकरचं ते गुपित जे आजही इतिहासाच्या पानात दडलेलं आहे. मंदिरात शिरतानाच तुमचं लक्ष वेधून घेते ती महाकाय पोर्तुगीज घंटा. हा काही साधा धातू नाही. शिवाजी अप्पांनी जेव्हा वसईच्या युद्धात फिरंग्यांना धूळ सारली तेव्हा विजयाचं प्रतीक म्हणून ही घंटा महादेवाच्या चरणी अर्पण केली. तिचा नाद आजही त्या ऐतिहासिक विजयाची आठवण करून देतो. पण आश्चर्याची गोष्ट ही पुढे आहे. इथलं शिवलिंग तर इतर ज्योतिर्लिंगासारखं वर आलेलं नाही, तर ते जमिनीच्या समांतर खोलगट भागात आहे. असं म्हणतात की त्रिपुरासूर राक्षसाचा वध केल्यावर महादेवाच्या शरीरातून जो घामाचा प्रवाह वाहिला त्यातूनच भीमा नदीचा जन्म झाला. आजही शिवलिंगावरचा अभिषेक थेट या नदीला जाऊन मिळतो. निसर्ग आणि ईश्वराचा हा संगम पाहून डोकं आपोआप नतमस्तक होतं. महाशिवरात्रीच्या रात्री जेव्हा हे संपूर्ण अभयारण्य शांत असतं तेव्हा भीमाशंकर मध्ये एक वेगळीच शक्ती संचारते. महादेवाला जेव्हा सोन्या चांदीच्या रुद्र मुखवट्याने सजवलं जातं तेव्हा त्या रूपाकडे पाहून भल्या भल्यांच्या अंगावर शहारे येतात. रात्रीचा तो जागर, मंत्रोच्चार आणि जंगलातून येणारा प्राण्यांचा आवाज, हे वातावरण तुम्हाला एका वेगळ्याच जगात घेऊन जातं. असं म्हणतात की या रात्री इथे श्रद्धा ठेवून येणाऱ्याच्या आयुष्यातील सर्व दुःख आणि व्याधी महादेव स्वतः हरण करतात. धबधब्यांचा आवाज, रानफुलांचा सुगंध आणि महादेवांचा दरबार. जर तुम्हाला ट्रेकिंगचं साहस आणि भक्तीची ओढ असेल तर भीमाशंकर शिवाय पर्याय नाही. सह्याद्रीच्या पाऊलवाट्यांनी जेव्हा तुम्ही इथे पोहोचता तेव्हा तुम्हाला देव नाही तर स्वतःतला एक नवा माणूस गवसतो. तुम्ही कधी या जंगलाचा थरार आणि महादेवांचे दर्शन अनुभवलंय का? तुमचा तो अनुभव आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा. आणि जर तुम्ही सह्याद्रीचे आणि महादेवाचे कट्टर भक्त असाल तर कमेंट मध्ये हर हर महादेव लिहायला विसरू नका. अशाच माहितीपूर्ण प्रवासासाठी प्रहार न्यूज लाईनला आत्ताच फॉलो करा.